मुंबई गोवा महामार्गावर कामथे येथे भीषण अपघात झालाय। कामथे येथे रस्त्यालगत 22 चाकी कंटेनर उभा होता। याचवेळी मुंबईहून वेंगुर्ल्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोनं या कंटेनरला पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोतील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। या धडकेत आयशर टेम्पोतील ऋत्विक शिरोडकर आणि रामकृष्ण शेणई हे 2 जण जागीच ठार झाले। ही घटना गुरुवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी यांच्यासह शुभम किल्जे, अण्णा कुडाळकर, बंटी महाडिक, संतोष जावळे, सुदेश महाडिक, भाऊ लकेश्री, दशरथ खेडेकर, सार्थक महाडिक, शैलेश माटे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आयशर टेम्पोमध्ये मृतावस्थेत अडकलेल्या 2घांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून कामथे रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं। अपघात इतका भीषण होता की आयशर टेम्पोच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे। प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो, चिपळूण।